आम्ही वणीगडाहून निघालो शिर्डी जाण्यासाठी आणि शिर्डी जाण्याचा रस्ता ठीकठाक आहे. आम्ही शॉर्टकट घेऊन गेलो होतो. मग आम्हाला पोचत रात्र झाली आणि मग आम्ही प्रसादालयमधून 9 वाजेला जेवण करून डायरेक्ट रूम करण्या ठिकाणी गेलो. साई तीर्थ आश्रम असं म्हणून काही आहे. आम्ही प्रत्येक वेळेस तिथंच रूम करतो आणि तिथं भरपूर रूम आहेत. तिथं 200 रुपयापासून रूमची स्टार्टिंग आहे. आम्ही रात्री 10 वाजेला तिथं पोहोचलो आणि 11 वाजेपर्यंत आम्हाला रूम म्हणजे आम्ही आमच्या रूममध्ये गेलो होतो 11 वाजेपर्यंत. तिथं आपल्या फॅमिलीपैकी 2 ते 3 जणांचे आय कार्ड लागतात, कोणाचेही असो. आणि आपली जेवढी फॅमिली त्या रिक्वायरमेंटनुसार आपण रूम करू शकतो. आम्ही 3 बेडचा रूम केला होता. फक्त 200 रुपये पर डेनुसार आम्ही 2 दिवसासाठी तिथं रूम केला होता. मग आम्ही रात्री डायरेक्ट उशीरच झाला म्हणून आम्ही डायरेक्ट झोपलो. सकाळी आम्हाला जायचं होतं वॉटर पार्कला, म्हणून मग आम्ही सर्वजण तयारी करून खाली आलो. खाली बघा असं मुलांसाठी खेळण्यासाठी खूप छान केलेलं आहे आणि खाली गार्डन पण आहे. ही आहे बी विंग. इथं आमचा रूम होता 3ऱ्या मजल्यावर आणि तिथं लिफ्ट आहे वरती जाण्यासाठी. बघा असं लोकांना बसण्यासाठी फिरण्यासाठी मस्त जागा केलेली त्यांनी. गार्डनसारखं केलेलं आहे छान. भरपूर लोकांनी तिथं कपडे धुवून वाळत घातले होते. आमची दीदी आणि दादा खेळत होते इथं बघा. सकाळी 7:30 वाजेपासून 9:30 वाजेपर्यंत नाश्ता मिळतो फक्त 5 रुपयाला. 5 रुपयाला नाश्त्याचं पाकिट मिळतं आणि 5 रुपयात आपल्याला असा नाश्ता मिळतो जो आपल्याला बाहेर 50 रुपयाला सुद्धा मिळणार नाही. नाश्त्यामध्ये पुऱ्या होत्या, 5 ते 6 पुऱ्या होत्या एका पॅकेटात आणि मुगाची छानपैकी मोडालेल्या मुगाची उसळ होती. आणि तिथं 2 रुपयाला चहा आणि 3 रुपयाला कॉफी, 3 रुपयाला दूध आणि तेही असं जे बाहेर आपल्याला 10, 15, 20 रुपयाला सुद्धा मिळणार नाही. इतकं छान क्वालिटीचं जेवण असतं तिथं प्रसादालयातही. आणि इथं नाश्ता आणि चहा सगळं काही. चहा सकाळ, संध्याकाळ, दुपार प्रत्येक वेळेस आपण केव्हाही घेतला तरी मिळतो. आणि जागोजागी पाण्याचे फिल्टर्स बसवलेले, त्यामुळे थंड पाणी सगळीकडे मिळतं. मग आम्ही सकाळी नाश्ता केला तिथून आणि मग आम्ही बरोबर 9, 9:15 वाजेला आम्ही वॉटर पार्कला जाण्यासाठी निघालो. मग आम्ही तिथं 10 वाजेला तिकीट ओपन होतात, तिकीट काउंटर. मग आम्ही तिथून तिकीट घेतलं आणि वॉटर पार्कमध्ये एंट्री देण्याच्या आधी हे असं डान्स होतो आणि ते लोकांचे वेलकम करतात. आम्ही गेलो तेव्हा वॉटर पार्कमध्ये तिकीटवर ऑफर चालू होती, बाय 2 गेट 1 फ्री म्हणून. मग आम्ही तसंच तिकीट काढलं आणि एक चाइल्डचं म्हणजे आमच्या मुलीचं हाफ तिकीट. तिकीट्सवर टॅक्सेस पण लागतात आणि आपल्याला कॉस्ट्यूम वगैरेसाठी वेगळे पे करावे लागतात, लॉकरसाठी पे करावं लागतं. आणि मग आमच्या दीदीने आम्ही खूप एन्जॉय केला. खूप मोठ्या राईड्स वगैरे सर्व राईड ट्राय केल्या. मी माझ्या मम्मीसोबत पण राईड ट्राय केल्या आणि यांच्यासोबत पण केल्या. आमच्या मुलीला हाफ तिकीट म्हणजे ती लहान होती त्यामुळे तिला मोठ्या राईड्स अलाउड नव्हत्या, म्हणून मग तिच्यासाठी ज्या अलाउड होत्या तिने त्याच केल्या. आणि आम्हाला खूप मजा आली. वॉटर पार्कमध्ये खूप डेंजर स्लाईड्स होत्या, एकदम असं अंगाला काटे आणणारा. खूप छान एक्सपिरियन्स होता. आम्ही आधीही गेलो होतो एकदा, पण तेव्हा आमची मुलगी खूप लहान होती म्हणून आम्हाला एवढं एन्जॉय नव्हतं करता आलं आणि म्हणून आम्ही आता गेलो होतो. आणि मग राईड करून आम्ही थकलो. मग आम्ही रिझर्वरमध्ये बसून मस्त एन्जॉय केलं. आमच्या दीदीनेही एन्जॉय केलं आणि आम्ही असं खूप रिलॅक्स वाटतं तिथं. मग आम्ही वेव्हपूलमध्ये गेलो. आम्ही खूप डान्स केला, खूप एन्जॉय केलं वेव्हपूलमध्ये पण. आमच्या मुलांनी खूप एन्जॉय केला आणि मग आम्ही निघालो रूमवर परत जाण्यासाठी. ओके, बाय.